नाशिकमधील 3 बांगलादेशी हे नारायणगावकर बनले। तिघांचे आधार कार्डसह एकाचं मतदार यादीत सुद्धा नाव आढळलंय। त्याच्यामुळे खळबळ माजली आहे। नाशिक पोलिसांनी 8 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली होती। 8 पैकी तिघांकडे नारायणगावचा रहिवासी दाखला सापडलेला आहे। नाशिक पोलिसांकडून 8ही बांगलादेशींची कसून चौकशी सुरू आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल, थेट मतदार यादीत सुद्धा नाव आढळलेलं आहे, आधार कार्ड त्यांच्याकडे खोटी आहेत। आणखी काय तपशील याबाबत आहेत? पोलिसांनी काय कारवाई केली आहे? रिद्धी, मागील आठवड्यामध्ये नाशिक पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती। 8 जणांना यामध्ये ताब्यात घेतलेलं असताना त्यांची कसून चौकशी या सगळ्या दरम्यान सुरू होती। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा राज्यभर गाजलेला असताना अशा स्वरूपाची नाशिक पोलिसांनी कारवाई केली होती। ही मोठी कारवाई मानली जात होती आणि त्याचाच तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आलेली आहे। 3 बांगलादेशी नागरिकांचा नारायणगावचा त्यांच्याकडे रहिवासी पुरावा आढळून आलेला आहे। सोबतच आधार कार्ड देखील या सगळ्या काळामध्ये त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या तिघांपैकी एकाचं मतदार यादीमध्ये नाव देखील आढळून आलेलं आहे। त्यामुळे बांगलादेशी नागरिकांनी ज्या पद्धतीने नाशिकमध्ये रहिवास त्यांचा होता, नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते थेट नारायणगावचे रहिवासी त्यामध्ये आढळून आलेले आहे। त्यामुळे या संपूर्ण नाशिक पोलिसांच्या तपासाच्या सगळ्या अनुषंगाने धक्कादायक बाब समोर आली। येत्या काळामध्ये हा तपास कोणत्या दिशेला जातो, काय नेमकी कारवाई होते, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।